नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जाफराबाद येथे डीपी ट्रान्सफर खराब अवस्थेत, नागरिकांना वीज पुरवठ्याचा गंभीर त्रास। पाहुयात आमचे प्रतिनिधी सालया कंबलवार यांचा सविस्तर रिपोर्ट। आपण या ट्रान्सफॉर्मरबद्दल तहसीलदारांना आणि महावितरण शिवांच्याला वारंवार निवेदन देऊनही 3-4 वर्षापासून आज वीजला डीपी लावण्यात नाही आला। जर 8 दिवसात आज नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्यात यावी, नाहीतर शिवंत तालुका अध्यक्ष यूथ फेडरेशनकडून महावितरण शिवांच्या याच्यामध्ये आपण उपोषणाला बसू, असा मी रवी बारसागंडी तालुका अध्यक्ष आंदोलन करू असा आम्ही विचार करत आहोत। इथे आम्ही गावातले रहिवासी आहोत। हा गोलकार मोहल्ला जो आहे ते जे नागरिक आहेत त्यांनी, आणि आमचा जो घर आहेत 50 घर आहेत तिथे, आणि आम्हाला लाईनचा बहुत प्रॉब्लेम होत आहे लगेच, आणि शेतीच्या कामासाठी पाणीसाठी अनेक अडचणी प्रॉब्लेम आम्हाला समस्या निर्माण होऊन राहिले। वीज खंडित होणे आणि गावातील लोकांना त्रास होणे, आणि जे जंगली प्राणी येऊन शेतकऱ्यांचं नुकसान होऊन राहिलं, आणि आमचा व्यवसाय चालणं बहुत कठीण आहे। म्हणून महावितरण कार्यालयाकडून आम्हाला एक विनंती आहे की आम्हाला जो ट्रान्सफॉर्मर इथं बसवून आमचा समस्या वीज आमचं खंडित होत आहे, म्हणून त्याच्यामुळे आम्हाला इथे एक ट्रान्सफॉर्मर बसवून आमचं समस्या दूर करावी अशी त्यांना महावितरणाला विनंती करत आम्ही आज इथे सगळ्यांना आमचं समस्या दूर होण्यासाठी आम्ही आमचे रवी बारसागंडी अध्यक्ष आहेत त्यांनी शिवंत तालुका यूथ फेडरेशन, आणि त्यांच्या आधारात आम्ही इथं आज आम्ही सगळे 15 लोक मिळून आमच्या समस्या आम्ही कळवून तुम्हाला विनंती करतो। नमस्कार। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा।